अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। खूप ताईंच्या रिक्वेस्ट येत होतं की ताई अधिक मास म्हणजेच आपल्या धोंड्याचा महिना आता लवकरच येणार आहे, त्याच्यावरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवा। तर हो, आजपासून आपण धोंड्याच्या महिन्यांबाबतीत जी काही माहिती आहे, सेवा आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी करायच्या असतात धोंड्याच्या महिन्यात त्याबद्दल संपूर्ण माहिती आजपासून आपण पाहायला सुरुवात करणार आहोत। तेही टप्प्याटप्प्याने प्रत्येक छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती बघणार आहोत। पण आज सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास, ज्याला मल मासारंभ म्हटलं जातं, ज्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं, तो कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे। सोबतच आपल्याला या धोंड्याच्या महिन्यामध्ये कुठल्या विशिष्ट तिथी सुद्धा येणार आहे, ज्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत आपल्या सगळ्यांसाठी। कारण की आपणास माहिती आहे की धोंड्याचा महिना म्हणजे हा साधा सुद्धा महिना नाही आहे। तर या महिन्यामध्ये आपण जेवढं काही दान धर्म सेवा नाम जप करतो त्याचं अधिक पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं। त्यासाठीच आपल्याला या महिन्यातल्या प्रत्येक तिथी जाणून घ्यायच्या ज्या महत्त्वपूर्ण तिथी असणार आहेत। सोबतच आपल्याला या धोंड्याच्या महिन्यामध्ये काय नियम असतात ते पण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, सर्वप्रथम धोंड्याचा महिना किंवा अधिक मास ज्याला म्हटलं जातं किंवा मल मासारंभ किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं। हा जो महिना आहे तो आपणास माहिती असेल की हा 33 महिन्यानंतर येत असतो। हो, म्हणजे 3 वर्षानंतर हा धोंड्याचा महिना प्रत्येक वेळेस येतच असतो। आता याच्या आधी 3 वर्ष अगोदर हा धोंड्याचा महिना आला होता, त्याला 3 वर्षानंतरच आता आपला मे महिन्यामध्ये हा धोंड्याचा महिना येणार आहे। तर धोंड्याचा महिना आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या लाडक्या जावयांचा हा धोंड्याचा महिना असतो, त्यांना समर्पित असतो। आता भले आपल्या मुलीचं लग्न कितीही जुनं झालं असेल, कितीतरी वर्ष झाले असेल आपल्या मुलीच्या लग्नाला, तरी सुद्धा आई वडील आपल्या मुलीला जावयाला धोंड्याचा महिना आला की घरी बोलवतात, धोंडे खायला बोलवतात, त्यांचा मानपान करतात। त्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये होत असतात। सोबतच धोंड्याचा महिना म्हटलं तर प्रत्येक आई वडिलाला आपली मुलगी ही लक्ष्मी समान असते आणि जावई हा विष्णू स्वरूप असतो। म्हणून तर म्हणतात ना की बा लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतो आहे असं म्हणतात खूप जण। तर त्यासाठी सांगते की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीचा जो काही नवरा आहे किंवा जावई जे आहे ते आपल्याला विष्णू स्वरूपच ते असतात त्यांच्यासाठी। त्यामुळे त्यांचा मान सन्मान हा जो धोंड्याच्या महिन्यामध्ये करायलाच लागतो, प्रत्येकाला करावा लागतो। भले नवीन लग्न मुली झालं असेल किंवा जुनं लग्न झालं आहे तरी सुद्धा आपल्या जावयाला लेकीला घरी बोलवलं जातं, मान सन्मान त्यांचा केला जातो। त्यांचं यथाशक्ती जे काही त्यांना दान धर्म असेल ते सगळं काही केलं जातं या धोंड्याच्या महिन्यामध्ये। त्यामुळे आपणास माहिती असेल की आता खूप जणांची लगबग चालू होणार आहे, कारण की धोंड्याचा महिना आला की आता काय देऊ काय नाही, काय दान धर्म करायचा आहे, जावयासाठी काय करायचं आहे, लेकीसाठी काय करायचं आहे, सगळ्यांची तारांबळ उडणार आहे, धावपळ होणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की धोंड्याच्या महिन्यामध्ये लग्न कार्य होत नसतात, त्याच्यामुळे आपल्याला फक्त धोंड्याचा महिना जो असतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दान धर्म आणि सेवा नामस्मरण याला जास्त तिथे महत्व दिलं जातं। आता मंडळींनो, धोंड्याचा महिना नेमका कधी चालू होतोय कधी संपणार आहे ते बघूयात आपण। तर धोंड्याचा महिना म्हणजेच आपला येत्या 17 मेला, आपला 17 मे या दिवशी रविवार आहे, या दिवशी हा चालू होणार आहे। 17 मे 2026 या दिवशी रविवार आहे, या दिवशी मल मासारंभ अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा सुरू होणार आहे। आणि सोबतच या दिवसापासूनच ज्येष्ठ अधिक ज्येष्ठ महिन्याला देखील सुरुवात होते आहे। आता 17 मे पासून हा धोंड्याचा महिना सुरू होणार आहे, तो आपला 15 जून पर्यंत, म्हणजेच 15 जून 2026 सोमवार या दिवशी अमावास्या, या दिवशी आपला हा धोंड्याचा महिना संपणार आहे। त्यामुळे 17 मे ते 15 जून असा हा धोंड्याच्या महिन्याचा कालावधी असणार आहे। या कालावधीमध्ये तुम्ही आपल्या जावयांना लेकीला घरी बोलवून त्यांचा मान सन्मान यथाशक्ती करू शकता, दान धर्म करू शकता। आता जावयाला काय मानाचे काय वस्तू द्यायचे असतात, जावयाला काय दान धर्म करावं, योग्य कुठल्या वस्तू द्याव्या जेणेकरून 100 पटीने जास्त तुम्हाला पुण्य लाभेल, असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बघूयात। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। आता तुम्हाला कळालं असेल की 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपला धोंड्याचा महिना असणार आहे। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आता काही ठिकाणी बघायला गेलं तर प्रत्येक विभागानुसार प्रत्येक भागानुसार बघायला गेलं तर धोंड्याचा महिना जो आहे तो आपल्या जावयाला तर मान सन्मान करताना वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो। काही ठिकाणी वेगळी पद्धत आहे, कोणाच्या ठिकाणी कुठली पद्धत असते। त्यामुळे तुमच्याकडे वंश परंपरेनुसार जी काही पद्धत आहे धोंड्याचा महिना करण्याची, धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा मान सन्मान करण्याची, त्या पद्धतीनेच तुम्ही तो करावा अशी तुम्हाला मी विनंती करेल। तर आता दुसरी गोष्ट म्हणजेच काय, तर आता तुम्हाला सांगितलं की पुरुषोत्तम मास म्हणजेच काय, तर श्रीहरी विष्णूंसाठी हा महिना समर्पित असतो। त्यामुळे 3 वर्षापूर्वी म्हणजे आता याच्या आता 33 महिन्यानंतर म्हणजे 3 वर्षानंतर हा धोंड्याचा महिना येतो।
त्यामुळे आपणास माहिती असेल की या अधिक महिन्यामध्ये जसं आपण आपल्या जावयाचा मान सन्मान करावा, धोंडे खाऊ घालावे, त्यांना दान धर्म करावा, हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच जास्त महत्वाचं सेवा, नामस्मरण, पारायण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यामुळे मी खरंच सांगते, तुम्हाला जर स्वतःला चार्ज करायचं असेल, तुमच्यामध्ये जर एक ऊर्जा क्रिएट करायची असेल पुढच्या 3 वर्षापर्यंत, कारण की अधिक मासामध्ये आपण ज्या काही सेवा करतो, जे काही दान धर्म करतो, तर 100 पटीने पुण्य तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे आपल्याला अधिक मासात कुठल्या सेवा करायच्या त्याच्यावरती पण आपल्या हळूहळू टप्प्याटप्प्याने व्हिडिओ येतीलच. पण तरी सुद्धा सांगते आहे की आपल्याला या अधिक मासामध्ये भरभरून सेवा करायच्या आहेत, नामस्मरण पारायण करायचे आहेत, की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या अधिक महिन्यापर्यंत आपल्याला ती ऊर्जा, आपल्याला ती आपल्या सोबत राहील, ते पुण्यफळ आपल्या जवळ राहील. त्यासाठी सांगते की या पुरुषोत्तम मासामध्ये श्री विष्णूंचे असेल किंवा आपल्या स्वामी समर्थांचे असेल किंवा इतर देवी देवतांचे असेल, भरभरून सेवा करायच्या आहेत आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता या अधिक मासामध्ये कुठल्या कुठल्या विशिष्ट तिथी आलेल्या आहेत ते पण तुम्हाला सांगते. आता 17 मेला आपला अधिक मास चालू होत आहे, म्हणजे धोंड्याचा महिना सुरू होतो आहे. त्यानंतर बरोबर 19 मे 2026 मंगळवारी अंगारक योग आलेला आहे, म्हणजेच विनायक चतुर्थी आली आहे. हा एक विशिष्ट योग असणार आहे, तिथी असणार आहे. त्यानंतर 21 मे 2026 गुरुवार, या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. बघा, अधिक महिन्यातला, धोंड्यातील महिन्यातला सगळ्यात महत्वाचा आणि खूप छान असं तिथी आलेला आहे, ती म्हणजेच काय, गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. त्यानंतर बघायला गेलं तर 23 तारखेला शनिवारी, म्हणजे 23 मेला शनिवारी दुर्गाष्टमी आलेली आहे. त्यानंतर आपली कमला एकादशी सुद्धा धोंड्याच्या महिन्यामध्ये आलेली आहे, म्हणजेच आपली 27 मे या तारखेला कमला एकादशी आलेली आहे. त्यानंतर पौर्णिमा तिथी सुद्धा आपल्याला धोंड्याच्या महिन्यामध्ये भेटणार आहे. सगळ्यात प्रभावी तिथी आहे ती म्हणजेच 30 तारखेला सकाळी 11:58 पौर्णिमा तिथी चालू होणार आहे शनिवारी. आणि सोबत 31 मेला बरोबर दुपारी 2:15 आपली ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंगारक योग आहे, दुर्गाष्टमी आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, कमला एकादशी आहे, पौर्णिमा तिथी आहे, सोबतच संकष्ट चतुर्थी सुद्धा आलेली आहे. 3 जूनला संकष्ट चतुर्थी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला भानु सप्तमी आहे 7 जूनला. 8 जूनला कालाष्टमी आलेली आहे. त्यानंतर परत 2 एकादशी तुम्हाला मिळणार आहेत बघा धोंड्याच्या महिन्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला 11 जूनला सुद्धा तुम्हाला कमला एकादशी आलेली आहे. त्यानंतर प्रदोष आहेत, शिवरात्री सुद्धा आलेली आहे बघा धोंड्याच्या महिन्यामध्ये. खूप खूप पुण्य प्राप्त करून घेण्याचा काळ भेटणार आहे तुम्हाला. खरं सांगते, भरभरून सेवा आपल्याला धोंड्याच्या महिन्यामध्ये करायच्या आहेत. उपास, तापास, नामस्मरण सगळं काही करायचं आहे, जेणेकरून एक मोठं पुण्याचं गाठोड तयार होईल आणि पुढल्या येणाऱ्या धोंड्याच्या महिन्यापर्यंत ते आपला कामी येणार आहे. त्यानंतर येणार आहे ती म्हणजे शिवरात्र झाली की दर्श अमावास्या, आणि दर्श अमावास्या आली म्हणजे सोमवती अमावास्या आहे 15 जूनला, आणि त्याच दिवशी आपला धोंड्याचा महिना संपणार आहे. आणि त्यानंतर आपली निज ज्येष्ठ ही म्हणजे चालू होते. त्यानंतर आपला अधिक मास हा संपून जातो. तर अशा प्रकारे ह्या विशिष्ट तिथी या कालावधीमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला मी सांगेल की बा या धोंड्याच्या महिन्यामध्ये होईल तेवढ्या जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायचे, नामस्मरण करायचे आहे. आणि विष्णूंच्या जेवढ्या जास्त सेवा करू, आपणास माहितीच आहे की आपल्याला जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतात, आपलं पालन पोषण करण्याचं काम आपले श्री विष्णू करतात, आणि आपला मोक्ष द्यायचं काम आपले भगवान शंकर करत असतात. त्यामुळे सांगते की आपल्याला आपल्या सगळ्या काही सेवा या सेवा पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला श्री विष्णूंच्या असेल, इतर सेवा भरभरून करायच्या आहेत, की जेणेकरून आपलं जे काही म्हणतात ना प्रारब्धाचे भोग आहेत ते पण नष्ट करण्याचं सगळ्यात प्रभावी काळ म्हणजे हा धोंड्याचा महिना. याच्यामध्ये जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सेवा करताल, नामस्मरण करताल, पारायण करताल, पूजा अर्चा करताल, त्या सगळ्यांनी आपलं प्रारब्धाचे भोग जे काही असतील ते आपले नष्ट होण्यासाठी खूप जास्त आपल्याला ते प्रभावी ठरणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते की आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. पण आता उद्यापासून आपण धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, विशिष्ट तिथीच्या दिवशी सुद्धा आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करता येण्यासारख्या आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. सोबत जावायला कुठला योग्य यथाशक्ती त्यांचा मानपान करायचा असतो, आणि कुठल्या विशिष्ट गोष्टी आपल्याला जावायला दान करायचे असतात, त्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझे आता येणारे महत्वपूर्ण जे काही व्हिडिओ आहेत माहितीचे, ते सगळे काही तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.